नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण ऍड अ क्वेश्चन टॅग हा टॉपिक संपवलेला आहे. क्वेश्चन टॅग म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापदाची नकारात्मक रूपे कशी बनवावी, सर्व सहाय्यकारी क्रियापदे दिलेली होती. त्याचबरोबर क्वेश्चन टॅग ऍड करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाठीमागच्या तासामध्ये आपण शिकलेलो आहोत. बाळांनो, आता या सर्वच पद्धतींच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी सोडवून देतोय आणि काही एक्झाम्पल्स सोडवण्यास देतोय. त्यानंतर आपण पुढील व्याकरणावरील टॉपिक पाहायचा आहे. काही एक्झाम्पल्स इथे मी तुम्हाला सोडून दाखवतोय तुमच्या टेक्स्टबुक मधीलच. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. इकडे लक्ष द्या. काही एक्झाम्पल्स फळावरती लिहिलेलो आहे. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. हे वाक्य होकारार्थ आहे. यामध्ये वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. प्रथम दिलेले वाक्य आहे तसं घ्या. द कंपाऊंड वॉज लक्झरियस with green grass. स्वल्पविराम द्यायचा आहे. वॉज बदल wasn't आणि इट आणि प्रश्नचिन्ह. वॉज मध्ये नॉट मिक्स केलं तर wasn't आणि ते कंपाऊंड बदल इट wasn't it. I recall the terrible custom in the animal clan. दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. वाक्य साध्या भूतकाळात आहे, त्यामुळे डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरा आणि त्यामध्ये नॉट मिक्स करा. I recall the terrible custom in the animal clan. In the animal clan. Didn't I
डीड त्यामध्ये नॉट मिक्स डिडंट आणि आय प्रश्नचिन्ह. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन डिडंट आय. वी कॅनॉट फॉरगेट दॅट लुक. प्रथम दिलेले वाक्य आहे कसे घ्या. वी कॅनॉट फॉरगेट दॅट लुक. स्वल्पविराम द्या. वाक्य नकारार्थी आहे त्यामुळे फक्त क्या आणि वी हे आहे तसं प्रश्नचिन्ह. वी हे आहे तसे प्रश्नचिन्ह. डोंट लूज द होप. दिलेले वाक्य नकारार्थी अज्ञात आहे तसं घ्या. त्यानंतर वाक्य होकारार्थी असो वा नकारार्थी विल यू हे क्वेश्चन टॅग करायचं. विल यू प्रश्नचिन्ह. वाक्य होकारार्थी असो वा नकारार्थी असो जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल तर विल यू हे क्वेश्चन टॅग जोडायचं. लेट स्टार्ट टू सिंग सॉंग्स. प्रथम दिलेले वाक्य आहे तसं घ्या. स्वल्पविराम द्या. लेस पासून वाक्य सुरू असेल तर शाल विल असं लिहायचं आहे. शाल विल घ्यायचं आहे आणि प्रश्नचिन्ह. शाल विल घ्यायचं आहे प्रश्नचिन्ह. लेट स्टार्ट टू सिंग सॉंग्स कॉमा शाल विल प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपण काही एक्झाम्पल्स सोडून पाहिलेले आहे. सर्व एक्झाम्पल्स लिहून घ्या. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. पटपट लिहून घ्या. पटपट लिहून द्या. पटपट लिहून घ्या बाळा. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. त्यानंतर नवीन टॉपिक आपण सुरू करायचा आहे.
माझ्यासोबत एक्झाम्पल्स लिहून घ्या, तुम्हाला सोडवायचे आहे.
10 एक्झाम्पल्स फळ्यावरती लिहिलेले आहे. ते 10 एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहे. पटपट लिहून घ्या. सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स दिलेलो आहे. आणि पटपट लिहून घ्या. ठीक आहे. लिहून झाला असेल तर इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपण क्वेश्चन टॅग हा टॉपिक संपवलेला आहे. पुढील टॉपिक मी सुरू करतोय. क्लॉथ्स हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. 10वीच्या दृष्टीने इयत्ता 9वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात. यावर्षी पण अगदी डिटेलमध्ये हा टॉपिक शिकवतोय. क्लॉज म्हणजे काय, त्याचे 2 उपप्रकार कोणते, फरक, सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार, त्याची माहिती आणि ते कसे ओळखावे हे आपण आज डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. फक्त लक्ष द्या. फक्त टायटल यायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही लिहू नका. क्लॉज उपवाक्य. बाळांनो, प्रथम क्लॉज म्हणजे काय हे समजावून घ्या. यासाठी एक मी इथं चेन लिहितोय, शब्दांची साखळी. त्यावरून क्लॉज म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतोय. बाळांनो, इकडे बघा. लेटर्स म्हणजेच काय, मुळाक्षरे. लेटरचा अर्थ पत्र असं काय घेऊ नका. मुळाक्षरे, अनेक मुळाक्षरे मिळून शब्द बनतात. अनेक शब्द मिळून वाक्यप्रचार बनतं. अनेक वाक्यप्रचार मिळून क्लॉज म्हणजेच उपवाक्य बनतो आणि अनेक उपवाक्य मिळून वाक्य बनतं. परत बघा,
अनेक मुळाक्षरे मिळून शब्द बनतात, अनेक शब्दे मिळून वाक्य प्रचार बनतं, अनेक वाक्य प्रचार मिळून उपवाक्य बनतं आणि अनेक उपवाक्य मिळून वाक्य बनतं. या चेनवरून बघा, उपवाक्य म्हणजेच वाक्याचा एक भाग. द क्लॉज इज अ पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. उपवाक्य हे दिलेल्या वाक्याचे एक भाग असते. द क्लॉज इज अ पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. द क्लॉज इज अ पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. उपवाक्य हा दिलेल्या वाक्याचा एक भाग असतो. बाळांनो, काही वेळेस काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात, तर काही वेळा काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करीत नाही. बघा मी काय म्हणतोय, दिलेल्या वाक्यामधील काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात, तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करीत नाहीत. या आधारावरच, या तत्वावरच क्लॉजचे परत दोन उपप्रकार पडतात. क्लॉजचे परत दोन उपप्रकार पडतात. पहिला आहे मेन किंवा प्रिन्सिपल किंवा इंडिपेंडंट क्लॉज. मुख्य उपवाक्य. मेन किंवा प्रिन्सिपल किंवा इंडिपेंडंट क्लॉज त्यालाच मुख्य उपवाक्य म्हणतात. पण जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल तर त्याला मुख्य उपवाक्य म्हणतोय. उदाहरण आपण घेऊया, त्या आधारे तुम्हाला सांगतोय. I know a schoolboy who is very naughty. बाळांनो, या वाक्यात दोन भाग आहेत. I know a schoolboy who is very naughty. मला एक शाळेचा मुलगा माहित आहे की जो खूप खोडकर आहे. मला एक स्कूल बॉय माहित आहे की जो खूप खोडकर आहे. I know a schoolboy. हा भाग जेव्हा आपण वाचतो तेव्हा तो पूर्ण अर्थ व्यक्त करतो. हा भाग जेव्हा आपण वाचतो तेव्हा तो पूर्ण अर्थ व्यक्त करतो. यामध्ये काही अपूर्ण आहे असे वाटत नाही. हे वाक्य आपण स्वतंत्रपणे कोठेही वापरू शकतो. हा भाग पूर्ण अर्थाचा आहे, म्हणून याला म्हणायचं मेन क्लॉज. मेन क्लॉज त्यालाच प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो, त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज सुद्धा म्हणतो. इंडिपेंडंट का असं म्हणायचं, कारण या उपवाक्याला स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही. या उपवाक्याला स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही, म्हणून याला इंडिपेंडंट क्लॉज म्हणतो. कारण तो पूर्ण अर्थ व्यक्त करतो, त्याला दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून राहावं लागत नाही. सो इट इज कॉल्ड एज इंडिपेंडंट. परत सांगतोय, जो उपवाक्य पूर्ण अर्थ व्यक्त करतो आणि ज्याला दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून राहावं लागत नाही त्याला मुख्य उपवाक्य किंवा प्रिन्सिपल क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज म्हणतो. हा पहिला प्रकार आहे. आता क्लॉज मधील 2 नंबरचा प्रकार आहे सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज. सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज त्याला गौण उपवाक्य असं म्हणतो आपण मराठीमध्ये. बघा, एक अधिक वाक्य तुम्हाला देतोय. This is a house which Jack built.
हे घर आहे की जे जॅकने बांधले. बाळांनो, यामध्ये दिस इज अ हाऊस हा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतो म्हणून याला मेन क्लॉज. पुढील उपवाक्य की जे जॅकने बांधले, की जे जॅकने बांधले, यामधून पूर्ण अर्थ व्यक्त होत नाही. जे या शब्दामुळं यात काहीतरी आहे असं वाटतं म्हणून याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज, गौण उपवाक्य, कारण तो पूर्ण अर्थ व्यक्त करीत नाही. यामध्ये काहीतरी अपूर्ण आहे असं वाटतं. या विच म्हणजे काय, जे जॅकने बांधलं, जे म्हणजे काय, घर. म्हणजेच हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, सॉरी, हे जे उपवाक्य आहे ते पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही आणि याला स्वतःच्या अर्थ प्राप्तीसाठी त्या मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणून याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज, अवलंबून राहणारा. येथे बघा, हु इज व्हेरी नॉटी, की जो खूप खोडकर आहे, की जो खूप खोडकर आहे. जो म्हणजे कोण, तो स्कूल बॉय. म्हणजे हा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही. हे उपवाक्य पूर्ण अर्थ व्यक्त करीत नाही म्हणून याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हे उपवाक्य मेन क्लॉजवर अवलंबून राहतं म्हणून याला म्हणायचं डिपेंडंट क्लॉज. बाळांनो, या ठिकाणी आपण क्लॉज म्हणजे काय, उपवाक्य हे दिलेल्या वाक्याचेच एक भाग असते. क्लॉजचे दोन उपप्रकार, पहिलं मेन किंवा प्रिन्सिपल किंवा इंडिपेंडंट. की जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल तर त्याला मेन क्लॉज म्हणतो. जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत नसेल, अपूर्ण असेल, तर त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. कारण तुम्हाला मेन क्लॉज कसं ओळखायचं आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसं ओळखायचं हे शिकवलंय. अजून एक क्ल्यू देतो, सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी सबऑर्डिनेटर्सनी सुरू होतो, जोड शब्दाने सुरू होतो. सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी आणि नेहमी जोड शब्दाने सुरू होतो. तो विच आहे, इथं हू आहे. विच, हू, वेअर, वेअरएव्हर, व्हेनेव्हर, अल्दो, ऍज, सिन्स, अंटिल अशा सबऑर्डिनेटर्स, अशा जोड शब्दाने सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतात. हे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज लगेच ओळखता येईल. सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी सबऑर्डिनेटर्सने सुरू होते. मी तुम्हाला माहिती मिळवून देणारच आहे. आता क्लॉज बद्दल थोडी माहिती घ्या. फर्स्ट पहिले पॉइंट, उपवाक्य हे दिलेल्या वाक्याचाच एक भाग असतो. उपवाक्य हे दिलेल्या वाक्याचाच एक भाग असतो. उपवाक्य हे दिलेल्या वाक्याचाच एक भाग असतो. उपवाक्य हा दिलेल्या वाक्याचाच एक भाग असतो. पूर्णविराम. काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात, काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात, तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही. काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात, काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतात, तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही. तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही. काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकतात, तर काही भाग पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही. पूर्ण. या आधारेच उपवाक्याचे परत दोन उपप्रकार पडतात. या आधारेच उपवाक्याचे परत दोन उपप्रकार पडतात. या आधारेच उपवाक्याचे परत दोन उपप्रकार पडतात. त्याचा पहिला आहे मेन किंवा प्रिन्सिपल किंवा इंडिपेंडंट क्लॉज. हे लिहून घ्या बाळा.
वेगळ्या रंगाच्या पेनने काळ्या पेनने लिहून घ्या. मेन किंवा प्रिन्सिपल किंवा इंडिपेंडंट क्लॉज कंसामध्ये मुख्य उपवाक्य, कंसामध्ये मुख्य उपवाक्य, कंस पूर्ण, मुख्य उपवाक्य कंस पूर्ण, मुख्य उपवाक्य कंस पूर्ण. याची माहिती घ्या बाळांनो, याची माहिती घ्या मग वाक्य घ्यायचं आहे. जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल, पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल, पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल, तर अशा भागाला, तर अशा भागाला मेन क्लॉज, तर अशा भागाला मेन क्लॉज कंसात मुख्य उपवाक्य, कंसामध्ये मुख्य उपवाक्य कंस पूर्ण असे म्हणतात. मुख्य उपवाक्य कंस पूर्ण असे म्हणतात. मेन क्लॉज कंसामध्ये मुख्य उपवाक्य कंस पूर्ण असे म्हणतात, असे म्हणतात. पूर्णविराम. अशा उपवाक्याला स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी, अशा उपवाक्याला स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही. 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 म्हणून अशा उपवाक्याला, म्हणून अशा उपवाक्याला इंडिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. इंडिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. इंडिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. असे सुद्धा म्हणतात. इंडिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. या माहिती खाली एक वाक्य घ्या. आय नो अ स्कूल बॉय हु इज व्हेरी नॉटी, हु इज व्हेरी नॉटी. हे वाक्य घ्या, याच्या खाली अधोरेखित करा. आय नो अ स्कूल बॉय आणि त्याच्या खाली मेन क्लॉज, MCL मेन क्लॉज, मुख्य उपवाक्य, मुख्य उपवाक्य असे म्हणतात. हे वाक्य झालं असेल तर या वाक्याखाली हे पॉइंट घ्या. सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज, सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज, सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज. कंसात गौण उपवाक्य, कंसामध्ये गौण उपवाक्य, त्याची माहिती पण घ्या, त्याची माहिती पण घ्या. जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत नसेल, जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत नसेल, पूर्ण अर्थ व्यक्त करत नसेल, तर अशा भागाला, तर अशा भागाला सबऑर्डिनेट क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज कंसात गौण उपवाक्य, सबऑर्डिनेट क्लॉज कंसात गौण उपवाक्य कंस पूर्ण असे म्हणतात. गौण उपवाक्य असे म्हणतात. गौण उपवाक्य असे म्हणतात.
गौण उपवाक्य कंसपूर्ण असे म्हणतात. फुलस्टॉप. अशा उपवाक्याला स्वतःच्या अर्थासाठी अशा उपवाक्याला स्वतःच्या अर्थासाठी अशा उपवाक्याला स्वतःच्या अर्थासाठी मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावे लागते. 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 म्हणून अशा उपवाक्याला अवलंबून राहावे लागते. म्हणून अशा उपवाक्याला डिपेंडंट क्लॉज असे सुद्धा म्हणतात. 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 पूर्णविराम. आता बाळांनो, या माहितीस खाली ते वाक्य घ्या. दिस इज अ हाऊस विच जॅक बिल्ट. तर माहिती खाली हे वाक्य घ्या. दिस इज अ हाऊस विच जॅक बिल्ट. दिस इज अ हाऊस विच जॅक बिल्ट. दिस इज अ हाऊस याला अधोरेखित करा मेन क्लॉजला आणि त्याच्या खाली विच जॅक बिल्ट सबऑर्डिनेट क्लॉज SCL. सबऑर्डिनेट क्लॉज. पटपट घ्या आणि बाळांनो, या वाक्याखाली टीप घ्यायचं आहे. हे वाक्य लिहून घ्या. या वाक्याखाली महत्वाची टीप असं म्हणा. महत्वाची टीप स्टार मार्क करून महत्वाची टीप म्हणा आणि त्याच्या पुढे थोडी माहिती घ्या. महत्वाची टीप डॅश. सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी खालील सबऑर्डिनेटर्स खालील सबऑर्डिनेटर्स SUBORDI SUBORDINATORS खालील सबऑर्डिनेटर्स ने सुरू होतो. खालील सबऑर्डिनेटर्स ने सुरू होतो. खालील सबऑर्डिनेटर्स ने सुरू होतो. पण त्याच्या खाली सबऑर्डिनेटर्स सगळे लिहून घ्या. ह्या सबऑर्डिनेटर्स ने सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. तुम्हाला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्यास सोपे जाईल.
इत्यादी एवढे सबऑर्डिनेटर्स वाले लिहून घ्या. पटपट काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. अजून आहेत ठीक आहे बघा. काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी सोडून दाखवतोय. काही एक्झाम्पल्स बघूया. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसं शोधायचं तुमच्या धड्यामध्ये काही एक्झाम्पल्स मी घेतोय. फक्त लक्ष द्या.
काही एक्झाम्पल्स मी लिहिले यामधील मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणते आपण शोधायचा. पहिलं एक्झाम्पल बघा. नातू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स. नातू पायऱ्या झाडत असताना स्वतःशीच कुरबुरला, स्वतःशीच तक्रार केला. हे तुमच्या धड्यामधील एक्झाम्पल आहे. नातू ग्रंबल टू हिमसेल्फ हे मेन क्लॉज आहे. नातू ग्रंबल टू हिमसेल्फ हे मेन क्लॉज आहे आणि तेथून पुढचा भाग ॲज हे सबऑर्डिनेटर आहे आणि म्हणून त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. ॲज हे सबऑर्डिनेटर आहे म्हणून याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज आणि तो पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही. 2 नंबरचे वाक्य बघा. आय नो द स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. मला एक लोटणारा मुलगा माहित आहे की जो काम शोधत आहे. आय नो द स्वीपर बॉय हे मेन क्लॉज पूर्ण अर्थ व्यक्त करतो की जो काम शोधत आहे त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज आणि हू हे सबऑर्डिनेटर आहे. हू हे सबऑर्डिनेटर आहे आणि तो भाग सबऑर्डिनेट क्लॉज आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन बॅड वे. जर ते लोटणाऱ्याला पगार देऊ शकत नसतील तर ते नक्कीच वाईट अवस्थेमध्ये असतील. इफ बाण हा सबऑर्डिनेटर आहे. इफ मग हा पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही म्हणून याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. जर ते लोटणाऱ्याला पगार देऊ शकत नसतील तर ते वाईट अवस्थेमध्ये असतील. दे मस्ट बी इन अ बॅड वे. बाण हा पूर्ण अर्थ व्यक्त करतो म्हणून याला म्हणायचं मेन क्लॉज. म्हणून याला म्हणायचं मेन क्लॉज. द दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन जेंटलमन वॉज सो स्टार्टर्ड. यामध्ये मुख्य क्लॉज विभागले आहेत. सब्जेक्ट पार्ट आणि प्रेडिकेट पार्ट विभागलेला आहे. उद्देश भाग आणि विधेय भाग. द दीपचंद वॉज स्टार्टर्ड. वॉज स्टार्टर्ड याला म्हणतो आपण मेन क्लॉज. त्याला आपण म्हणतो मेन क्लॉज. द दीपचंद वॉज सो स्टार्टर्ड हे पूर्ण अर्थ व्यक्त करतो. याला मेन क्लॉज म्हणायचं. हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन जेंटलमन याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज आणि हू हे सबऑर्डिनेटर आहे. हू हे सबऑर्डिनेटर. यामध्ये इफ सबऑर्डिनेटर आहे, यामध्ये हू सबऑर्डिनेटर आहे आणि यामध्ये ॲज सबऑर्डिनेटर सुरू होणारे वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज असते. It soon became known that he had 1,000 rupees in saving. It soon became known. It soon became known. हे आहे मेन क्लॉज. हे आहे मेन क्लॉज. आणि पुढील भाग that he had 1,000 rupees in saving हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि that he सबऑर्डिनेटर आहे कारण तो पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही. अशा प्रकारे आपण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज शोधू शकतो. कारण ही वाक्य आहे तशी लिहून घ्या. ही वाक्य आहे तशी लिहून घ्या. पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचा आहे. एवढे एक्झाम्पल लिहून घ्या. पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया.